नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे युट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे. आपल्या अण्णा हे युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मुंबई ते नागपूर या दरम्यानचा प्रवास सुलभ आणि कमीत कमी वेळात व्हावा यासाठी सर्वप्रथम मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपूरचे सुपुत्र असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्णत्वास पण नेलं. हा महामार्ग झाल्यामुळं लोकांचा वेळ त्रास वाचतोय, मात्र त्याच याच्यात अपघात पण त्याच्यावर होत आहे. आणि असाच एक मार्ग की ज्याची ना विदर्भातील लोकांची, मराठवाड्याचे की दक्षिण आपलं उत्तर महाराष्ट्रातील कोणाचीही त्या तिन्ही प्रदेशातील महाराष्ट्रीयन माणसाची हा नवा मार्ग व्हावा म्हणून मागणी नाही, परंतु तेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दिव्य स्वप्न आहे की शक्तीपीठ हा महामार्ग व्हावा. अगदी चंद्रपूर ते गोवा हे अंतर कमीत कमी वेळेत सुलभ रीतीनं पार पडावं ही त्यांची त्यामागची भावना आहे असं सांगितलं जाते. त्या मार्गावर माहूरची रेणुका देवी, तुळजापूरची आई तुळजाभवानी आणि कोल्हापूरची अंबाबाई ह्या शक्ती देवताची मंदिरं येतात, त्यामुळं ह्याला शक्तीपीठ असं नाव आहे. मात्र हा प्रकल्प आमच्या शेतातून होणे असा जोरकस विरोध महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे, त्यांचा तीव्र विरोध आहे. हा महामार्ग समृद्ध अशा म्हणजे पिकासाठी चांगल्या असलेल्या बागायती जमिनीतून जास्त प्रमाणात मोठ्या त्या जमिनी नुकसान होणार आहे, त्यामुळं शेतकऱ्यांचा विरोध आहे. यापूर्वी पण या महामार्गासाठी भूसंपादन आणि मोजणीचं काम सुरू असताना 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान याला मग तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली होती. निवडणूक संपली, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी आपला हा ड्रीम प्रोजेक्ट आहे म्हणून तो परत त्याला शक्तीपीठाच्या कामाला चालना देण्यास सुरुवात. आता काही ठिकाणी मार्गाचं म्हणजे रेखाटन बदललं जाण्याचं सांगितलं जात आहे, परंतु शेतकऱ्याला ते मान्य नाही. काल परभणी जिल्ह्यात या शक्तीपीठ महामार्गासाठी जी भूसंपादन करायचंय ती भूसंपादन त्या जमिनीची पाहणी मोजणी करण्यासाठी संबंधित अधिकारी आणि यंत्रणा आली. त्यावेळेस तेथील शेतकरी, मग ते पुरुष होते महिला पण होत्या, यांनी तीव्र असा विरोध केला आणि मग प्रशासनानं तिथं पोलीस बळाचा वापर केला. पोलीस आणि विरोध करणाऱ्या शेतकरी पुरुष आणि महिलांची तिथं झटापट झाली. त्या झटापटीत काही पोलीस कर्मचाऱ्यांना पण त्रास सहन करावा लागला. मात्र त्या पोलिसांनी जणू काही अजून निजामशाहीच आपल्या
परिसरात सुरू आहे अशा प्रकारे ती महिलांशी पण वर्तन केलं. त्यांचे कागदी कपडे ओढून, केस ओढून त्यांना बाजूला सारलं जात होतं किंवा ताब्यात घेतलं जात होतं. अशी तेथील जी छायाचित्र आणि व्हिडिओ झाले आहेत त्यावरून दिसून येत आहे. एकंदरीत पाहिलं तर हा जर मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, तो ज्या ज्या ठिकाणाहून जाणार आहे, ज्या शेतकऱ्यांची शेती त्यांना त्यासाठी भूसंपादित करावी लागणार आहे, त्या शेतकऱ्यांशी योग्य प्रकारे संवाद साधून प्रेमानं भूसंपादित करून केली जाईल. त्याच वेळेस हा शक्तीपीठ महामार्ग मार्गी लागेल, पूर्ण होईल. नसता त्या शक्तीपीठाला आपल्या आहे त्या शक्तीनिशी शेतकरी विरोध करत राहतील. मात्र नक्की फुले, आंबेडकर, टिळकांसोबत महाराष्ट्र, सावित्रीबाईच्या बाईंनी त्या महिलांना शिक्षणाचं द्वार खोली करून दिली. त्यांचा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रात काय चाललं आहे? खरंच महाराष्ट्र सुसंस्कृत राहिलाय की नाही असा प्रश्न पडावा. अशा गेल्या आठवड्यात 2-3 घटना घडल्या आहेत. त्यात सोलापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गावर भिगवण येथील एका तरुणीचं गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी केलेलं अपहरण, त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात एका अल्पवयीन मुलीला गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी पळवून नेऊन नाशिक जिल्ह्यातील जंगलात तिला दाबून ठेवलं आणि तिच्यावर अत्याचार केले. ही दुसरी घटना. आणि सिन्नर पोलीस स्टेशन अंतर्गत एका हतबल मातेनं आपल्या 15 वर्षीय मुलीचा जवळपास 10 दिवसाहून अधिक काळ झाला तिचं अपहरण झाल्याची तक्रार महिलेने दिली असून मुलीचा तपास अद्यापही लागलेला नसल्यामुळे त्या महिलेनं अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणात लक्ष घाला असं सांगितलं आहे. आता भिगवणचं प्रकरण तर अगदी दुर्ते केलं, वेगळंच वळण त्यानं घेतलं आहे. मुलगी 18 वर्षाच्या पुढची आहे, त्या अर्थानं ती सज्ञान आहे आणि ती सज्ञान असल्यामुळे तिचं वय झाल्यानंतर तिला ज्यांनी सोबत तिचं अपहरण करून पलायन केलं होतं त्या तरुणाने मग सर्व आपली शक्कल लढवून परत ते दोघे बारामती पोलीस स्टेशनला येऊन परवा दाखल झाले होते. त्या मुलीकडून मग मुलीनं पोलिसांना लेखी दिलं आहे की माझा आई आणि भावानं जी तक्रार पोलिसात माझं अपहरण झाल्याची दिली आहे ती धांडांत खोटी आहे. मी माझ्या मनानं माझी सदसद विवेक बुद्धी वापरून या तरुणासोबत केले होते असं तिनं जबाब दिला. मग तिच्या प्रेमापोटी त्या आईनं आणि लहान भावानं पोलीस स्टेशन गाठलं होतं. त्यांचं प्रेम मग आता तिला नकोस झालंय का? आणि जो कोणी त्याच्या मनगटाच्या बळावर आणि गैरमार्गाने जमवलेल्या पैशाच्या बळावर तिला स्वप्न दाखवतोय, त्याच्या प्रेमातच ती अखंड बुडून गेली काय असं दिसतंय. राहुरी येथील घटना थोडीफार अशीच आहे. तेथेही
ह्या मुलीवर दबावानं तिच्या सोबत प्रेम संबंध जुळवून तिच्या लहान वयाचा फायदा घेत तिच्यावर धाकदपट दाखवत तिचं अपहरण करण्यात आलं होतं आणि तिला नाशिक जिल्ह्यातील सटाण्याच्या त्या टोकाला असलेल्या जंगलात डांबून ठेवलं होतं. हे करत असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार पण करण्यात आलेले आहे. त्या प्रकरणी राहुरी पोलिसांनी त्या मुलीची नाशिक जिल्ह्यातून सुटका केली असून या प्रकरणातील आरोपींना अटक पण केलेली आहे. तसाच प्रकार नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलीस स्टेशन अंतर्गत घडला आहे. पतीचं निधन झालेलं विधवा महिला, तिची कन्या तिला वेगवेगळी आमिष दाखवून तिला वश करून त्या तरुणानं तिचं आता अपहरण केल्याची तक्रार त्या विधवा महिलेनं सिन्नर पोलिसात दिली आहे. या प्रकरणात सिन्नर पोलीस काहीच तपास करत नाही असं त्या विधवेचं म्हणणं असून त्या विधवेनं मग या प्रकरणी आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करावी म्हणून अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांना साकडं घातलं आहे. संग्राम जगतापांनी या प्रकरणी पोलिसाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे आणि या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावावा आणि त्या तरुणीला त्या आईच्या स्वाधीन करावं अशी मागणी केलेली आहे. आणि हे प्रकार लव्ह जिहाद मधून सुरू आहेत की काय असाही शंका व्यक्त केलेली आहे. त्या तिन्ही प्रकरणात एका विशिष्ट समाजातील पुरुष तरुण आहे आणि दुसरीकडं त्या ते तरुण ज्या समाजातून आहेत त्यांच्या समाजातील ह्या तरुणी नाही. यावरून जे आमदार संग्राम जगताप म्हणतात तसं लव जिहाद आहे का हाही प्रश्न असू शकतो. परंतु तरुणी जसं त्यांचं वय वाढतात तस त्या प्रगल्भ होत असतात. मात्र आताच्या जगात जो काही दिखावा दिसतो त्या भुलत आहेत आणि तेही आपल्याला हवं. यासाठी मग त्यासाठी खर्च कोण करणार हे जेव्हा त्यांच्या पुढे प्रश्न पडतो त्यावेळेस त्या मग दादागिरी करणाऱ्या गुंडगिरीच्या प्रवृत्तीच्या आणि भारी भारी गाडीतून फिरणाऱ्या किंवा भारी भारी टू व्हीलर घेऊन त्यांना फिरवणाऱ्या त्या मग तरुण विवाहित आहेत किंवा अविवाहित हे न पाहता त्यांच्या जाळ्यात ओढल्या जात आहेत आणि त्यातून हे प्रकार घडत आहेत. त्यासाठी कुठलाही समाज आपल्या तरुणांना असं तुम्ही करा असं सांगत नसतो. तर त्या तरुणात बेफिकीर वृत्तीमुळं आणि कष्ट न करता मिळणाऱ्या सर्व बाबीमुळं त्याच्या डोक्यात हे हवा भरते. तसेच आपल्याला अगदी स्वर्गातलं सूर्य आणून देण्याची भाषा करणारा तो तरुण त्या तरुणावर भाळतात आणि असे त्यातून हे प्रकार घडतायत. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण